जमलेल्या बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, खरं म्हणजे सभेची ही काही योग्य वेळ नाहीये. एक दुपारनंतरच्या सभा जरा मस्त होतात. आता सुद्धा आपण बराच वेळ उन्हामध्ये माझी वाट पाहत आहात. मला यायला उशीर झालाय म्हणून मी क्षमा मागतो आपली. पण काल कोल्हापूरला होतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय आणि महाराष्ट्रामध्ये एक बदलाचं वारं वाहत आहे. आज साताऱ्यामध्ये आलोय. खरं म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी आपला प्रचंड मेळावा आपल्या साताऱ्यातच झालेला आहे आणि तो मेळावा बघितल्यानंतर या मतदारसंघात पुन्हा प्रचार सभेची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तर निवडणूक आहेच आणि जिथे जिथे आपले उमेदवार आहेत तिथे तिथे मी जातोय. काही काही ठिकाणी आपले युतीचे पण उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. दिवस थोडे आहेत, काम भरपूर आहे, पण निवडणुका आल्यानंतरच येणाऱ्यातले आम्ही म्हणजे काही राष्ट्रवादीवाले किंवा काँग्रेसवाले नाही आहोत. ही देशाची निवडणूक आहे. वाद चाललेले आहेत, कोण किती लायक कोण नालायक. मनमोहन सिंग अडवाणींवरती आरोप करतायत की हा लोह पुरुष म्हणे कंधारच्या वेळेला कसा वितळला. मला मगाशी येताना कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी विचारलं. म्हटलं खरंच आहे. या देशामध्ये जर का कोणी खरा पाषाण पुरुष असेल तर ते मनमोहन सिंगच आहेत. एवढे पाषाण हृदयी आहेत की देशाची हालत वाट लागलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, लोक मरतायत, वीज नाही, पाणी नाही, काही नाही, तरी सुद्धा यांना कदाचित दगडाला पाजर फुटेल पण मनमोहन सिंगला फुटतच नाही. खरा पाषाण पुरुष आहे म्हटलं हा. यांच्या डोळ्यामध्ये एक साधा अश्रू सुद्धा येत नाही, असा हा पाषाण पुरुष आहे. आणि मग साताऱ्याचं राजकारण तुम्हाला माहिती आहे. साताऱ्यामध्ये काय संपूर्ण जिथे जिथे जातोय पाण्याचा प्रश्न आहेच. आता जे जे कोण कोण येत आहेत समोरनं, उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. आपला पुरुषोत्तम आहे. नुसता नावाने नाही तर खरोखरच पुरुषोत्तम आहे. आणि सातारा हा स्वाभिमानी जिल्हा आहे. मला खात्री आहे समोरून कोणी किती येऊ देत, नुसती नावं असली म्हणजे कर्तृत्वाचा अशातला भाग नाही. नाव मिळून गेलंय, कोण कुठे जन्माला येतो हे ज्याचं त्याचं नशीब असतं. कर्तृत्वाने कोण तसं जन्माला येत नाही. आणि मला इथे आल्यानंतर मला सांगितलं की कोणतरी उभे आहेत समोरून, त्यांनी सांगितलं आम्हाला ठाकरेंनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सेना वाढवली, ते काढा आणि ठाकरे सेना काढा. मग हाच जर निकष लावायचा असेल तर तुमचं सुद्धा राजेनाव काढा ना. साधा माणूस म्हणून या, फिरा, कोण कुत्र विचारतं काय बघा तुम्हाला. आणि दडपशाही गुंडागर्दी ही कदाचित राष्ट्रवादीमध्ये चालेल, शिवसैनिक खपून घेणार नाही. अरे छत्रपतींचं नाव घेण्याचा कोणाला अधिकार आहे आणि कोणाला नाही हे जनता ठरवेल. पण आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही जा, अख्ख्या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांची पूजा केली जाते असे शिवसेना प्रमुख हे एकमेव व्यक्ती आहेत. आपलं ज्या वेळेला केंद्रात सरकार होतं त्यावेळेला मनोहर जोशी अध्यक्ष होते आणि मनोहर जोशींच्या काळामध्येच या सार्वभौम देशाची जी लोकसभा आहे त्या लोकसभेच्या प्रांगणामध्ये शिवछत्रपती हा आमच्या दैवताचा पुतळा त्यावेळेला लागला. या बाकीच्या लाचार काँग्रेसवाल्यांनी नव्हता लावला तो. मुंबईच्या सुद्धा जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे फार मोठे, त्या विमानतळाला नाव छत्रपतींचं नाव हे शिवसेना भारतीय जनता पक्षाने दिलं, या लाचारांच्या पक्षाने दिलेलं नाहीये. तेव्हा कुठे होते वंशज. आणि आज सुद्धा शेतकऱ्यांचा विषय, शिवछत्रपती हा शेतकऱ्यांचा राजा होता.
गोरगरिबांच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये अशी सक्त ताकीद आणि आदेश देणारा तो राजा होता. मोगल ज्या वेळेला चालून येत होते, महाराष्ट्रावरती चालून आले, त्यावेळेला संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत करतील की काय अशी भीती वाटत असताना हे जर का दैवत जन्माला आलं नसतं तर आज हा भगवा रंग आपल्याला औषधाला सुद्धा दिसला नसता. असं ते आमचं दैवत आहे आणि अशा आमच्या दैवताची पूजा आम्ही करतो. आणि मी तर म्हणेन, छत्रपती एका घराण्याची मालकी हक्क होऊ शकत नाही. महाराष्ट्रातला प्रत्येक जो मर्द आहे, मावळा आहे, तो त्या छत्रपतीचा वंशज आहे, ही आमची भावना आहे आणि ही आमची धारणा आहे. राहू द्या, हे इकडे काही तमाशाची बारी घेऊन आलेलो नाहीये मी. मुद्दा तुमच्या आयुष्याचा आहे. काल सुद्धा इथल्या मालगावमध्ये आत्महत्या झालेली आहे. गेले का राजे तिकडे? दगडूदादा सकपाळाने गेल्या काही महिन्यांमध्ये जो सातारा पिंजून काढलाय, गोरगरिबांकडे जाऊन जिथे जिथे आत्महत्या झाली तिथे तिथे शिवसैनिक गेला, शरद पवार किंवा सोनिया गांधी गेलेले नाहीयेत. मागे सुद्धा मी आलो होतो, संवाद दौरा केला. यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन करून जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा कदाचित आले असतील ते शेतकरी दादा. शिवसेनेत त्यांनी नंतर प्रवेश केला. जी गर्दी जमली होती त्याच्यामध्ये एक आपले म्हातार बाबा होते आणि त्यांनी मला सांगितले की उद्धवजी, मी यशवंतरावाचा कार्यकर्ता म्हणे. त्यावेळेपासून, तेव्हा मी यशवंतरावांचे निवडणूक प्रमुख होतो, तिथपासून आजपर्यंत गेले 40 वर्ष 50 वर्ष मी काँग्रेसची सेवा करतोय. पण या नालायक काँग्रेसवाल्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दगड धोंड्याखेरीज काही टाकलं नाही, म्हणून मी आता काँग्रेस सोडून दिलेली आहे आणि शिवसेनेत आलेलो आहे.